प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन 1 मधील एक्झाम्पल नंबर 3 बघतोय आपण. 27 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. पहिले इक्वेशन. दुसरं 31 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 27 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. ठीक आहे. पहिलं स्टेप ह्यांच्यामधनं कॉमन घ्यायचा. 27 कॉमन आला, उरला 1 अपॉन एक्स मायनस 2. इथं 31 कॉमन आला, उरला 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 85. हे इक्वेशन नंबर 1. सेम ह्याच्यामध्ये करायचं. ह्याच्यामध्ये 31 कॉमन आला, उरला 1 अपॉन एक्स मायनस 2. ह्याच्यामध्ये 27 कॉमन आला, उरला 1 अपॉन वाय प्लस 3 इज इक्वल टू 89. हे इक्वेशन नंबर 2. मग ह्या 1 अपॉन एक्स मायनस 2 आणि ह्या 1 अपॉन एक्स मायनस 2 च्या ऐवजी एम मानायचा, 1 अपॉन वाय प्लस 3 आणि 1 अपॉन वाय प्लस 3 च्या ऐवजी एन मानायचा. मग रिप्लेसिंग 1 अपॉन एक्स मायनस 2 बाय एम and 1 upon y plus 3 by n in equation 1 and 2. क्लिअर. ह्याच्याऐवजी एम, ह्याच्याऐवजी एन, ह्याच्याऐवजी एम, ह्याच्याऐवजी एन. मग बघा इक्वेशन काय झालं. 27 एम प्लस 31 एन इज इक्वल टू 85. इक्वेशन नंबर 3 31 एम प्लस 27 एन इज इक्वल टू 89. तुम्हाला हे इक्वेशन मध्ये काय दिसतंय का? या दोन इक्वेशन मध्ये तयार झालेल्या काही तर दिसतंय का? जर दिसत असेल तर मला सांगा कमेंट मध्ये. इकडे बघा. आता तुम्हाला ह्या दोन इक्वेशन मध्ये काय दिसतंय, जर हे कोइफिशियंट चेंज झाले, याचा कोइफिशियंट एनचा कोइफिशियंट एम ला आलाय, एमचा कोइफिशियंट एन ला गेलाय. मग जेव्हा असं कोइफिशियंट चेंज होतो तेव्हा आपण काय करतो, एकदा ऍडिशन करून एक इक्वेशन फॉर्म काढतो आणि एकदा सबट्रॅक्शन करून. मग ह्या दोघांची एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे. मग आधी ऍडिशन करून घेऊ. ऍड इक्वेशन्स 3 and 4. इक्वेशन काय, 27 एम प्लस 31 एन इज इक्वल टू 85. 31 एम प्लस 27 एन इज इक्वल टू 89. ठीक आहे. आता बघा ऍड केलं काय होणार, 27 एम प्लस 31 एम 58 एम, 31 एन 27 एन 58 एम एन आणि 85 85 170 आणि 4 174. आता बघा ह्याला 58 डिवाइड करतो. 174 ला पण 58 करणार, 58 ला पण 58 करणार, 58 ला. मला कसं समजलं, कारण की ह्या इक्वेशन मध्ये बघा 58 ला पाडा म्हणला आपण 50, 50 त्रिक 25, 25 50 त्रिक 150 आणि वरती 24 म्हणजे 50 53 58. इकडे सांगतो 58 गुणिले 3 केले तर 8 त्रिक 24, 7 चाले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17 झालं 174. मग ह्याला आपण काय करणार, डिवाइड बाय 58. मग उरला आपला एम, ह्याला 58 ने डिवाइड करणार, ह्याला पण 58 ने आणि ह्याला पण 58 ने. कॅन्सल एम उरला, कॅन्सल एन उरला आणि कॅन्सल केलं तर हे डिवाइड केलं तर 3 आलं. हे झालं इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. आता सेम, आता एकदा ऍड केलं, एकदा सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 3 and 4. आपलं इक्वेशन नंबर 3 काय, 27 एम प्लस 31 एन इज इक्वल टू 85.
आणि इक्वेशन नंबर 4 काय, 31m प्लस 27n इज इक्वल टू 18. सबट्रॅक्शन करायचे, मग सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होणार, साईन चेंज होणार. काय होणार, साईन चेंज होणार. ठीक आहे. हा प्लसचा 31n मायनसचा 31n, प्लस 27n मायनस 27n, 89 प्लसचे मायनसचे 89. आता 31 म्हणून 27 गेले 4 m, पण हा 31 मायनसचा आहे म्हणून हा मायनसचा 4 आहे. आता 31 m 27n गेले, उरले प्लसचे 4 आहे, कारण की 31n मोठा आहे. आणि 89 85 गेले 4, पण 89 मोठा आहे म्हणून मायनसचे 4 आहे. ठीक आहे. याला पूर्णला मी 4 ने डिवाइड करतो, कारण 4 ने भाग जातोय, मग मी 4 ने डिवाइड केलं तर इक्वेशन बघा काय झालं, मायनस m प्लस n इज इक्वल टू मायनस n, सॉरी मायनस 1. हे इक्वेशन नंबर 6. इथपर्यंत क्लिअर. आता इक्वेशन नंबर 6 आला. आता ह्या इक्वेशन नंबर 6 ला आणि 5 ला काय करायचं आपण, आता आधी आपण इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 लिहून घेऊयात. आता आपल्याकडे इक्वेशन आहे 5m प्लस n इज इक्वल टू 3, हे इक्वेशन 5, आणि m मायनस m प्लस n इज इक्वल टू -1, हे इक्वेशन नंबर 6. आता बघा होते कट, प्लस m मायनस m कट होते, पण कधी ऍडिशन केल्यावर. मग करा, लिहा ऍड इक्वेशन्स 5 and 6. 5 and 6 ची काय करायची, ऍडिशन. m प्लस n इज इक्वल टू 3, हा मायनसचा m प्लसचा n मायनस 1. समजलं. प्लस m मायनस m गेट कॅन्सल, n प्लस n 2n, 3 मायनस 1 2, आणि n इज इक्वल टू 2 अपॉन 2, n इज इक्वल टू 1. हा जो n इज इक्वल टू 1 आलाय, मग आपण जो पुट करायचा कशामध्ये, तुम्हाला पाहिजे त्या 5 किंवा 6 मध्ये. सोपं तेच आहेत ना, मग त्यांच्यामध्ये पुट करायचा. n इज इक्वल टू 1, पुट इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आपलं, m प्लस n इज इक्वल टू 3, m प्लस 1 इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू 3 मायनस 1 प्लस 7 मायनस 7, m इज इक्वल टू 2. अजून आपली उत्तर झालेली नाहीये. आपण जे काही व्हॅल्यू मानल्या होत्या रिसबस्टिट्यूट करायच्या. काय करायच्या, रिसबस्टिट्यूट. मग लिहा रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ m and n. क्लिअर. m ची व्हॅल्यू काय होती, m ला काय मानलं होतं, m इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 2, आणि n ला काय मानलं होतं, n इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. हां. आता m ची व्हॅल्यू किती आली, 2. 2 इज इक्वल टू 1 अपॉन x मायनस 2. आता हे अख्खं इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, मग 2 इज इक्वल टू 2 इंटू x मायनस 2 इज इक्वल टू 1, 2 इंटू x 2x, 2 इंटू 2 4, पण हा मायनस म्हणून मायनसचा 4 इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 7. आता इकडे बघा, नाही सॉरी, हे इक्वेशन नंबर 7 नाहीये. आता इकडे बघा, इक्वेशन 7 कधी असतं तर y पण असतं तर, सॉरी. आता 2x आणि हा मायनसचा 4 आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार, प्लसचा 4. 1 इज इक्वल टू 4, मग 2x इज इक्वल टू 5. ठीक आहे. मग x इज इक्वल टू हा 5, हा 2 मल्टिप्लाय, इकडे आल्यावरती डिवाइड. x ची व्हॅल्यू किती आली, 5 अपॉन 2. इथे इथनं y ची व्हॅल्यू काढू. n किती आलाय, 1. 1 इज इक्वल टू y प्लस 3, सॉरी 1 इज इक्वल टू 1 अपॉन y प्लस 3. हा y प्लस 3 अख्खा इकडे तर मल्टिप्लाय, 1 इंटू y प्लस 3 इज इक्वल टू 1. 1 ने मल्टिप्लाय केलं सेमच राहिलं, y प्लस 3 इज इक्वल टू 1. हा प्लसचा 3 तिकडे गेल्यावरती मायनसचा 3, मग y इज इक्वल टू 1 आधीपासून होता, आणि हा मायनसचा 3
3 मधनं 1 गेले 2 उरले, पण 3 मोठे म्हणून मायनसचा 2. सोल्युशन काय आलं आपले x इज इक्वल टू 5.2, y इज इक्वल टू -2. मग ते लिहायचे आपले सोल्युशन फॉर गिवन इक्वेशन is x comma y is equal to 5 comma 5/2 comma minus. समजलं हे गणित प्रत्येकाला?